शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। घरगुती सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्यांचा अड्डा युनिट 2 ने केला उद्ध्वस्त। 63 सिलेंडरसह 3 आरोपी ताब्यात। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही इसम घरगुती सिलेंडरमधून वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी गाड्यांमध्ये गॅस भरत आहे, अशी बातमी क्राईम ब्रांच युनिट 2 पथकाला मिळाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 यांना सांगितली असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करणे कामी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, सुनील खैरनार अशांचे पथक नेमले। त्यानुसार नमूद पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे पाटील गॅरेजच्या मागे जियाउद्दीन डेपो भारती मठाजवळ पत्र्याचे शेड नाशिक रोड येथे सापळा लावून छापा टाकला। यावेळी शिवा दिनेश लोणारे, शाकिद मोहम्मद शहा, नवाज अहमद शहा हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस विना परवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून 63 मोठे व छोटे असे गॅस सिलेंडर, 3 मोटार व 3 वजन काटे व रोख रक्कम असे मिळून एकूण 2,11,700 रुपयांचा माल मिळून आल्याने जप्त हस्तगत करण्यात आला। 1955 चा जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे। टीम व्हिजन न्यूज नाशिक।